नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी स्कॉलर्स माइंड अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती जे नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर आज आपण पाहू स्क्वेअर्स, वर्ग. तर आपण जनरली स्क्वेअर काढायचा असला तर आपण काय करतो, आता सपोज जर 56 याचा स्क्वेअर काढायचा आहे तर यावेळेस आपण काय करतो, 56 मल्टिप्लाय 56, मग त्यानंतर 6 न मल्टिप्लाय, 0 देऊन 5 न मल्टिप्लाय. या प्रोसेसला कमीत कमी 3 ते 4 मिनिट लागते. पण मी तुमच्यासाठी अशी ट्रिक्स घेऊन आलो की या ट्रिक्स नुसार तुम्ही कुठल्याही संख्येचा स्क्वेअर फक्त 30 सेकंदाच्या आत काढू शकता. आता आपल्याला 36 याचा स्क्वेअर काढायचा आहे. पहा कसं काढायचं ट्रिक्स नुसार. सर्वात पहिले काय करायचा, 6 जो युनिट प्लेसचा नंबर आहे त्याचा स्क्वेअर काढायचा. 6 याचा स्क्वेअर किती, 36. मग 36 या मधला फक्त 6 लिहायचा, 3 तसाच ठेवायचा. त्यानंतर या दोघांचा, या दोन्ही नंबरचा काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 3 6 जा 18 आणि जे आन्सर आलं 3 6 जा 18 तर याचं करायची दुप्पट, 18 ची दुप्पट म्हणजे 36 आणि हे जे 3 राहिले होते ते 3 त्यात काय करायचे, ऍड करायचे, बेरीज करायची त्याची. 36 + 3 39. मग 39 चा 9 लिहायचा, 3 तसाच ठेवायचा. त्यानंतर आता कोणता नंबर आला, 3, तर याचा करायचा स्क्वेअर, 3 ची स्क्वेअर 9 आणि हे 3, 9 + 3 12. तर 36 चा स्क्वेअर 1296. असंच आता 45 याचा स्क्वेअर, तर ज्याच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी एकक स्थानी 5 असते, 5 असते, तर याचा मी ट्रिक्स तुम्हाला शिकवली होती. तर आता इथं 45 आहे, तर ज्याच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी 5 असते याचा स्क्वेअर कसा काढायचा, तर 5 चा स्क्वेअर 25 असा लिहून घ्यायचा. त्यानंतर 4 च्या पुढचा नंबर 5, तर हा 4 आणि याचा पुढचा नंबर 5, याचा मल्टिप्लिकेशन 4 5 = 20. हा झाला 45 चा स्क्वेअर. त्यानंतर आता 60 चा स्क्वेअर, ज्याच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी 0 आहे तर याचा स्क्वेअर कसा काढायचा, तर 0 चा डबल 0 लिहायचा. आणि त्यानंतर 6 याचा काय करायचा, स्क्वेअर लिहायचा. 6 चा स्क्वेअर 36. हा झाला 7 चा स्क्वेअर 49. तर 49 मधला काय लिहायचा, 9 लिहायचा, 4 तसाच ठेवायचा. त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 9 7 जा 63 आणि 63 च्या दुप्पट डबल 126. 26 किती होतं, 4 + 6 130. याचा फक्त 0 लिहायचा, 13 तसंच ठेवायचं. त्यानंतर 9 चा स्क्वेअर 81 आणि 81 + 13 94. हा झाला 97 चा स्क्वेअर. पहा मित्रांनो, अगदी तुम्ही असं कुठल्याही डिजिटचा स्क्वेअर फक्त 30 सेकंदाच्या आत काढू शकता. अशाच नवीन नवीन ट्रिक्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असे नवीन ट्रिक्स टाकल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडला असेल, ही जर ट्रिक्स आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.